नमस्कार मंडळी, आज विदर्भातली खूपच खास स्पेशल मानली जाणारी अशी मिरच्यांची भाजी तुम्हाला आज दाखवणार आहे. आता मिरच्यांची भाजी म्हटल्यानंतर तुम्ही चकित व्हाल की ही कशी बनवायची. तर हे बघा, बनवणं खूपच सोपं आहे आणि चवीला भन्नाट लागते. तर सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी तुरीची डाळ, त्याच्यामध्ये 20-25 हिरव्या मिरच्या आणि आंबट चुक्याची पानं असं मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा खीस असं सगळं साहित्य तयार ठेवायचं आहे. त्यानंतर लोखंडाची कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तेल छान तापवून त्याच्यामध्ये जिरं, हिंग, मोहरी अशी फोडणी द्यायची आहे आणि त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर. हे सगळं घातल्यानंतरही खूप छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट आणि खोबरा किस. ही सगळी साहित्य टाकल्यानंतर त्याला खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे फोडणीला. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी. गरम पाण्याने मस्त तर्री येते डाळीला. तर आपण ती फोडणीमध्ये घालायचं आहे गरम पाणी. त्यानंतर हे गरम पाणी छान उकळलं की मग त्याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालणार आहोत. तर ही शिजवलेली डाळ घालायची आहे. त्यालाही मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. छानपैकी उकळी आणायची आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि हे सगळं साहित्य असं मस्तपैकी शिजवून आलं, एकजीव झालं का त्याचा जो भन्नाट सुगंध पूर्ण घरभर पसरतो, त्याने सगळ्याला भूक लागायला लागेल. तर एकदा ही विदर्भ स्पेशल भाजी नक्की करून बघा. मिरच्यांची भाजी तोंडाला चव येईल आणि पुढच्या वेळेसही नक्की कराल.